नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियांका चौगुले आपल्या सर्वांचं स्वागत करते MPSC करंट अफेअर्स या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। आणि आजच्या सेशनमध्ये आपण 14 मार्च 2026शी रिलेटेड जेवढ्या काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तो देखील कव्हर करून घेतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सेट करा, जेणेकरून रोज सकाळी 7 वाजता जेव्हा आपला व्हिडिओ अपलोड होतोय तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल। बघा, तुम्ही जर ही करंट अफेअरची सीरीज आपली डेली फॉलो करत असाल तर तुमच्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होऊन जातात आणि आपण प्रत्येक मुद्दा जो आहे त्याच्याशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण रिवाइज करतोय, त्यामुळे ते तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात राहतंय। तर डेली करंट अफेअर्सचं लेक्चर जे आहे ते फॉलो करत चला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। तर आजच्या सेशनमधला आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात। बघा, रंगभूमीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी 2026चा मेटा जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलाय। तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? अमोल पालेकर। इथं पालेकर आहे, ठीक आहे। तर हा जो पुरस्कार आहे तो ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांना 2026चा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। भारतीय रंगभूमीवरील त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव आणि प्रभावशाली योगदानाची दखल घेत हा पुरस्कार त्यांना दिला गेलेला आहे। आता हा पुरस्कार कोण देतंय? महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड्स, ज्यालाच मेटा असं म्हणण्यात आलेलं आहे। आता त्याचबरोबर आणखीन महत्त्वाचे काय काय पुरस्कार आहेत, कोणाला मिळालेले आहेत ते पाहूयात। बघा, नृत्य कलानिधी पुरस्कार 2025 उर्मिला सत्यनारायण यांना भेटलाय। तर प्रसिद्ध भरतनाट्यम कलाकार आहेत। अशोक चक्र 2025 शुभांशु शुक्ला। भारताचा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार आहे अशोक चक्र, जो मिळालाय शुभांशु शुक्ला यांना। बघा, आपण अवॉर्ड्सवरती डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे 2025 आणि 26चे जे काही महत्त्वपूर्ण अवॉर्ड्स आहेत सगळेचे सगळे अवॉर्ड आपण एका लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत। त्याचा व्हिडिओची लिंक जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, जर तो तुम्ही मिस केला असेल तर तो देखील एकदा पाहून घ्या। त्याच्यानंतर बघा, कीर्तिचक्र 2025 मेजर अर्शदीप, नायब सुभेदार डोलेश्वर सुब्बा आणि ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन यांना मिळालेला आहे। भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेरुसलेममध्ये इस्रायलचा सर्वोच्च संसदीय सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे आणि हा सन्मान प्राप्त करणारे ते पहिले जागतिक नेते ठरलेले आहेत। त्याचबरोबर बघा, साफिना हुसेन यांचं बरेच वेळेला आपण आता अलीकडे नाव ऐकतोय, या एज्युकेट गर्ल्सच्या संस्थापिका आहेत आणि यांना टाइम वुमन ऑफ द इयरसाठी 16 जागतिक नेत्यांपैकी एक म्हणून निवडण्यात आलेलं आहे, त्यामुळे यांचं नाव महत्त्वाचं आहे। तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात। बघा, अलीकडे द्वैवार्षिक आर्टिक लष्करी सराव कोल्ड रिस्पॉन्स कोणी सुरू केला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलाय। तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? नाटो। तर ज्याला आपण नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन असं म्हणतोय, याने कोल्ड रिस्पॉन्स 2026 हा द्वैवार्षिक सराव जो आहे तो चालू केलेला आहे 9 ते 19 मार्च दरम्यान। कुठे चालू केलेला आहे? नॉर्वे आणि फिनलँड या दरम्यान। आता नाटोचं बघूया आपण, स्थापना 4 एप्रिल 1949ला झालेली आहे। मुख्यालय कुठे आहे? ब्रुसेल्स, बेल्जियम या ठिकाणी। प्रमुख कोण आहेत? मार्क रूट। मार्क रूट हे कोण आहेत? नेदरलँड्सचे माजी पंतप्रधान आहेत। याच्यामध्ये 32 सदस्य देश आहेत आणि 32वा कुठला आहे? स्वीडन आणि 31वा कुठला आहे? फिनलँड। आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, ग्रामीण घरांना हायस्पीड इंटरनेट प्रदान करण्यासाठी प्रोजेक्ट गंगा कोणी सुरू केला असं तुम्हाला प्रश्न विचारलाय। तर हा सुरू केलेला आहे उत्तर प्रदेशने। तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? उत्तर प्रदेश। तर बघा, उत्तर प्रदेशचे जे सरकार आहे किंवा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण आणि निमशहरी भागांमध्ये जवळपास 20 लाखाहून अधिक घरांना हायस्पीड इंटरनेट पोहोचवण्यासाठी किंवा प्रदान करण्यासाठी हे प्रोजेक्ट गंगा सुरू केलेलं आहे। प्रोजेक्टचं नाव महत्त्वाचं आहे। बघा, प्रोजेक्ट गंगा गव्हर्नमेंट असिस्टेड नेटवर्क फॉर ग्रोथ अँड ॲडव्हान्समेंट असा त्याचा फुल फॉर्म आहे। ध्येय काय आहे? 2 ते 3 वर्षात 20 लाख ग्रामीण घरांना हायस्पीड ब्रॉडबँडने
जोडणे हे त्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहण्यापूर्वी बघा, जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करत चला. त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल आणि मी देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. तर बघा, भारतीय लष्कराच्या उपसेना प्रमुखपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती झालेली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क. धीरज सेठ. तर बघा, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि आता सध्या ते पुण्यातील दक्षिणी लष्कर कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ आहेत. आता हे कोणाच्या जागेवरती नियुक्त करण्यात आलेले आहेत? पुष्पेंद्र पाल सिंग यांच्या जागे. आता भारतीय सैन्याबद्दल बघायचं झालं तर बघा, आपण भारतीय सेना दिवस कधी साजरा करतोय? 15 जानेवारीला. पहिला दिवस जो आहे तो 15 जानेवारी 1949 रोजी साजरा केलेला होता आणि भारतीय सेनेचे पहिले भारतीय सेनाप्रमुख कोण होते? फील्ड मार्शल KM करियप्पा. आता भारतीय सेनेचं बोधवाक्य काय आहे? सेवा परमो धर्म, म्हणजे सर्व्हिस बिफोर सेल्फ. आता भारतीय सैन्याने 2026 हे वर्ष नेटवर्क अँड डाटा केंद्रीकरणाचं वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. त्याचबरोबर भारतीय सैन्यानं एक भैरव नावाचं विशेष दल तयार केलेलं आहे, जे ड्रोन युद्धात विशेषतः माहिर आहे. त्याच्यानंतर बघा, आपले लष्कर प्रमुख कोण आहेत? उपेंद्र द्विवेदी. त्याच्यानंतर नौदल प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी आणि एअर चीफ मार्शल आहेत अमरप्रीत सिंग. आणखीन काही महत्त्वाचं बघायचं झालं तर आत्ताच आपण बघितलं सेना दिन आपण कधी साजरा करतोय? 15 जानेवारीला. त्याचबरोबर नौदल दिन आपण 4 डिसेंबरला आणि हवाई दल दिन आपण 8 ऑक्टोबरला साजरा करतोय. बघा, दुसरे CDS जनरल आता कोण आहेत? अनिल चौहान आहेत. पहिले कोण होते? जनरल बिपिन रावत. तर यांची नावं महत्त्वाची आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, अलीकडेच भारतातील अणुऊर्जा प्रकल्पाचे प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ड. R.M. नचमई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा, R.M. नचमई अणुऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या महिला प्रमुख आहेत, त्यामुळे यांचं नाव इम्पॉर्टंट आहे. बघा, त्यांची नियुक्ती जी आहे ती न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडे कर्नाटकातील कैगा जनरेटिंग स्टेशनच्या युनिट 3 आणि 4ची जबाबदारी राहणार आहे. भारताचे 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा क्षमता साध्य करण्याचं उद्दिष्ट आहे. आता विजया किशोर रहाटकर या राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन अध्यक्षा बनलेल्या आहेत आणि कोण कोण महिला अध्यक्ष बनलेल्या आहेत ते बघूयात. बघा, बाला देवी 50व्या आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला फुटबॉलपटू ठरलेल्या आहेत. त्याच्यानंतर तनुष्का सिंग यांचं नाव देखील महत्त्वाचं आहे, कारण भारतीय हवाई दलाच्या जॅग्वार स्क्वॉड्रनच्या या पहिल्या महिला पायलट बनलेल्या आहेत. त्याचबरोबर भारतीय नौदल पहिल्या महिला फ्लाइंग प्रशिक्षक कोण बनलेल्या आहेत? दिव्या शर्मा. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच ड्रग्ज विरोधी ऑपरेशन जेरिको ऑपरेशनचं नाव लक्षात ठेवा, कुठे सुरू करण्यात आलेलं आहे असं तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब. मिझोरम. तर बघा, वाढतं ड्रग्जचं प्रमाण लक्षात घेता आणि तरुण पिढीवरती याचा परिणाम लक्षात घेता ऑपरेशन जेरिको हे भारतातील मिझोरम या राज्यात सुरू करण्यात आलेलं आहे आणि ड्रग विरोधीचं हे एक विशेष ऑपरेशन आहे. आता हे ऑपरेशन जे आहे ते मिझोरम पोलीस आणि इतर सुरक्षा एजन्सींनी राबवलेलं आहे. आता याच्यामध्ये म्यानमार सीमेवरून ड्रग्जची जी तस्करी होते ते थांबवणे हा या पाठीमागचा उद्देश आहे आणि या ऑपरेशन अंतर्गत करण्यात आलेल्या अनेक छाप्यांमध्ये ड्रग्ज जप्त करण्यात देखील आलेले आहेत आणि जे तस्करी लोक होते त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे. मिझोरमशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर मिझोरमची राजधानी ऐझवाल ही आहे. मुख्यमंत्री कोण आहेत? लाल दुहोमा. त्याच्यानंतर राज्यपाल आहेत VK सिंग. आता बघा, मिझोरमशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर मिझोरममधील आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी पाहूयात. राष्ट्रीय आदिवासी युवा महोत्सव 2025 हा मिझोरममध्ये आयोजित करण्यात आलेला होता. त्याचबरोबर मिझोरम अलीकडेच भिक्षा मागण्यावर बंदी घालणारं पहिलं राज्य बनलेलं आहे. तसंच देशातील पहिलं भिकारीमुक्त शहर कोणतं आहे असं जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न आला तर ते कुठलं असणार आहे? इंदूर. पंतप्रधान मोदींनी मिझोरममध्ये बैराबी सैरंग रेल्वे मार्गाचं उद्घाटन केलेलं आहे आणि नीती आयोगाने मिझोरमला भारताची आल्याची राजधानी घोषित केलेलं आहे. हे महत्त्वाचं आहे.
आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, अलीकडेच CISF स्थापना दिन समारंभ कुठे आयोजित करण्यात आला होता असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ओडिसा. तर ओडिसा या ठिकाणी कटकमध्ये हा आयोजित करण्यात आलेला होता किंवा साजरा केलेला आहे. दरवर्षी 10 मार्च रोजी CISFचा स्थापना दिन जो आहे तो साजरा केला जातो आणि या ठिकाणी 57वा स्थापना दिन साजरा करण्यात आलेला आहे. कुठे? ओडिसातील कटक जिल्ह्यातील मुंडाली येथे. आता गृहमंत्री अमित शहा या समारंभात प्रमुख पाहुणे होते. CISF केंद्रीय उद्योग सुरक्षा दल जसं आपण त्याला म्हणतोय, स्थापना 10 मार्च 1969 झालेली आहे. महासंचालक प्रवीर रंजन आहेत आणि मंत्रालय कुठलं आहे? गृह मंत्रालय. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, अलीकडेच 2026चा धूम्रपान निषेध दिन कधी साजरा करण्यात आला असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? B 11 मार्च. तर हा धूम्रपान निषेध दिन जो आहे तो दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी साजरा केला जातोय आणि यावर्षी आपण हा 11 मार्चला साजरा केलेला आहे. आता याचा उद्देश काय आहे? जगभरातील जे लोक तंबाखूचं सेवन करतात त्यांना ते सोडून निरोगी जीवनाकडे एक पाऊल उचलण्यासाठी प्रोत्साहित करणे हे आहे. जागतिक तंबाखू निषेध दिन आपण कधी साजरा करतोय? 31 मेला साजरा करतोय. ठीक आहे. आता महत्त्वाचे दिनविशेष पाहूया मार्च महिन्यातले. 1 मार्चला आपण जागतिक नागरी संरक्षण दिन, त्याचबरोबर शून्य भेदभाव दिन साजरा करतोय. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिन, 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिन महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि धूम्रपान निषेध दिन देखील साजरा करतो, हे देखील इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर 12 मार्चला CISF स्थापना दिन आणि दांडी मार्च वर्धापन दिन साजरा करतोय. तर 15 मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन आणि निर्धारांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन साजरा करतोय. बघा, 16 मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिवस असतो. 20 मार्चला आपण 3 दिवस साजरे करतोय, जागतिक चिमणी दिवस, आंतरराष्ट्रीय आनंद दिन आणि जागतिक मौखिक आरोग्य दिन. तर 22 मार्चला जागतिक जल दिन साजरा करतोय. 23 मार्च रोजी जागतिक हवामान दिन आणि शहीद दिन असतो. तर 24 मार्चला जागतिक वन दिन आणि जागतिक क्षयरोग दिन असतो, हा महत्त्वाचा आहे. 25 मार्चला जागतिक डाऊन सिंड्रोम दिन आणि 27 मार्चला जागतिक रंगमंच दिन आपण साजरा करतोय. तर हे मार्च महिन्यातले काही इम्पॉर्टंट डेज आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवा. आपला व्हिडिओ इथंच संपत आहे. आय होप तो लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चरशी रिलेटेड किंवा अदर दॅन दॅट तुम्हाला करंट अफेअर्सशी रिलेटेड कोणत्याही क्युरीज असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा, आपण ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्यासाठी मला मदत करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.